चला तर पहिलं एक्झाम्पल पाहूया आता. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फाइंड आउट अमाऊंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचं पहिलेच एक्झाम्पल आहे. डेट ऑफ फायर दिले 1/4/2000. मग इथे मी पहिल्यांदा गोल करतो आणि लिहितो डेट ऑफ फायर 1/4/2000. आता एक पॉईंट लक्षात घ्या, ज्या तारखेला डेट ऑफ फायर दिलेला आहे त्या तारखेपासूनचा पुढचा कालावधी म्हणजे इंडेमनिटी पिरियड किंवा डिसलोकेशन पिरियड असतो, हे लक्षात ठेवा. पिरियड ऑफ इंडेमनिटी दिलेला आहे 4 months दिलेला आहे. मग मी इथे नंबर 1 लिहितो इंडेमनिटी पिरियड. इंडेमनिटी पिरियड हा कधी सुरू होणार आहे? डेट ऑफ फायरला 1/4/2000 आणि 4 महिन्याचा आहे म्हणजे 1/8/2000. आता इथे खाली डिसलोकेशन पिरियड कुठे दिलाय का बघा, नाही दिलेला, म्हणजे हाच कालावधी आपण घेणार आहोत. आता या कालावधीचा टर्न ओव्हर दिलेला आहे का बघूयात आपण. टर्न ओव्हर बघा 1/4/2000 ते 1/8/2000 दिलंय का इथे? इथेही नाही दिलेला. सांगितले सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन. डिसलोकेशन म्हणजेच इंडेमनिटी पिरियड सेल्स किती आहे? 2 लाख रुपये. ₹2 लाख. 2 लाख रुपये बरोबर. आता नंबर 2 दुसरी स्टेप काय करतो आपण? स्टँडर्ड पिरियड. दुसरी स्टेप आहे स्टँडर्ड पिरियड. कालावधी हाच असतो फक्त मागील वर्षाचा, म्हणजे 1/4/99 ते 1/8/99 हे 2000 आहेत, म्हणजे 1999 असणार आहेत. आणि देअरफॉर टर्न ओव्हर, आता या कालावधीचा टर्न ओव्हर दिलाय का बघा, 4 महिन्याचा पाहिजे. 1/4/99 इथे 1 जानेवारी ते 1 डिसेंबर आहे, हा 4 महिन्याचा नाही आहे. हा 99 ते 2000 आहे, हा पण नाही आहे. हा नेट प्रॉफिट आहे. सेल्स फॉर करस्पॉन्डिंग पिरियड इन द लास्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षीचा सेल्स किती आहे? 6 लाख रुपये, म्हणजे ₹6 लाख. आता जर उदाहरणामध्ये लक्षात घ्या मी काय सांगतोय, जर उदाहरणामध्ये इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ट्रेंड दिला असेल, बघा इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ट्रेंड दिला असेल तर तो स्टँडर्ड पिरियडच्या सेल्सवर करतात, म्हणजे इथे करतात. इथे मी स्टार करून ठेवतो. आता या उदाहरणामध्ये आपण पुढे पुढे जाऊयात, मग ऍडजस्टमेंट काय काय ते बघूयात आपण. सेल्स दिला इथं, इथेही सेल्स. आता हा सुद्धा 12 महिन्याचा आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. हा 1 एप्रिल ते 31 मार्च, हा सुद्धा 12 महिन्याचाच आहे. हा नेट प्रॉफिट आहे 12 महिन्याचा म्हणजे 99चा. स्टँडिंग चार्जेस आहेत 2 लाख, त्यातले अनइन्शुर्ड आहेत 40,000, म्हणजे इन्शुर्ड किती असणार आहेत? 1,60,000. सेल्स डिसलोकेशनचा 2 लाख, करस्पॉन्डिंग म्हणजे स्टँडिंगचा किती आहे? 6 लाख. फाइंड आउट लॉस ऑफ प्रॉफिट, म्हणजे आपल्याला एकच एक्झाम्पल 2 वेळा सोडवायचं आहे. पहिल्यांदा फक्त लॉस ऑफ प्रॉफिट सिंपल कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि नंतर लॉस ऑफ प्रॉफिटच कॅल्क्युलेट करायचं आहे. पण तेव्हा 2 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. आधी आपण लॉस ऑफ प्रॉफिटने म्हणजे पहिल्याने सॉल्व्ह करूयात. मग हे नंबर 1 पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आपण लॉस ऑफ प्रॉफिटचं. म्हणजे एकाच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला 2 एक्झाम्पलचं प्रॅक्टिस करून घेणार आहे. तर लॉस ऑफ प्रॉफिट ॲज इट इज एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर इंडेमनिटी पिरियड निघाला, स्टँडर्ड पिरियड निघाला, ह्याच्यावर कुठल्या ऍडजस्टमेंट आता विचारात घेऊ नका, फक्त लॉस ऑफ प्रॉफिट काढतोय आपण. मग आता नंबर 3 ह्या दोन्हीची वजाबाकी म्हणजे आपल्याला काय मिळतो? शॉर्ट सेल्स इज इक्वल टू स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर. स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर मायनस इंडेमनिटी पिरियड टर्नओव्हर. इंडेमनिटी पिरियड टर्नओव्हर. स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर मायनस इंडेमनिटी पिरियड टर्नओव्हर. स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर किती आहे? 6 लाख वजा इंडेमनिटीचं किती आहे? 2 लाख. म्हणजे आगीमध्ये आपला माल किती रुपयाचा कमी विक्री झालेला आहे? 4 लाख रुपयाचा विक्री आपली कमी झालेली आहे. आता याच्यानंतर चौथी स्टेप जीपी रेशो. जीपी रेशो इज इक्वल टू काय सूत्र आहे? एनपी म्हणजे नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेस घ्यायचे पण इन्शुर्ड घ्यायचे आहे, डिवाइड बाय सेल्स इंटू 100. बघा आता इथे आपल्याला काही व्हॅल्यूज व्यवस्थित दाखवायच्या. आता नेट प्रॉफिट बघा, इथे नेट प्रॉफिट दिला 99चा. आता 99चा म्हणजे 1 जानेवारी 99 ते 31 डिसेंबर 99, बरोबर का? हा सेल्स किती आहे? नेट प्रॉफिट किती दिलाय? 2 लाख रुपये. मग त्याच कालावधीचा इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस घेऊयात. स्टँडिंग चार्जेस एकूण 2 लाख आहेत, त्यातले 40,000 अनइन्शुर्ड आहेत. 40,000 काय आहेत? अनइन्शुर्ड आहेत. म्हणजे 1,60,000 काय असणार आहेत? इन्शुर्ड असणार आहेत. 1,60,000 इन्शुर्ड असणार आहेत, डिवाइड बाय सेल्स पण 99चा घ्या. आता 99चा म्हणजे 1 जानेवारी 99 ते 31 डिसेंबर 99. या दोन्हीपैकी आपण हा सेल्स घेणार आहोत. 1 जानेवारी 99 ते 31 डिसेंबर 99 किती आहे? 18 लाख रुपये. 18 लाख रुपये गुणिले 100.
मग करूयात कॅल्क्युलेशन आता. 2 लाख अधिक 1,60,000 गुणिले 100 भागिले 18 लाख म्हणजे जीपी रेशो आला 20%. आता इथून पुढची स्टेप आपण 2 पद्धतीने करू शकतो. आता एकच पद्धत आता मी वापरतो इथे. इथे पुढे आपण काढतोय आता जीपी रेशो झाला तर लॉस ऑफ प्रॉफिट. इथे मी इंडेमिनिटी रेशो सूत्र वापरत नाहीये. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स गुणिले जीपी रेशो. शॉर्ट सेल्स गुणिले जीपी रेशो. शॉर्ट सेल्स किती आहे 4 लाख गुणिले जीपी रेशो किती टक्के आहे 20%. म्हणजे रक्कम किती आलेली आहे 80,000 लॉस ऑफ प्रॉफिटची रक्कम आलेली आहे. आता याच्यानंतर 6वी स्टेप काय करतो आपण क्लेम म्हणजे ॲव्हरेज क्लॉज अप्लिकेबल करतो. तर 6वी स्टेप आहे क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ प्रॉफिट गुणिले अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन डिवाइड बाय भागिले अमाऊंट ऑफ पॉलिसी ought to be taken. आता इथे लॉस ऑफ प्रॉफिट किती आला होता 80,000 गुणिले अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन. पॉलिसी अमाऊंट किती रुपये दिलेले आहे 3 लाख डिवाइडेड बाय अमाऊंट ऑफ पॉलिसी ought to be taken आपल्याला शोधून काढायचं. मग त्यासाठी मी खाली एक स्टार करतो आणि लिहितो अमाऊंट ऑफ पॉलिसी ought to be taken is equal to sales for 12 months ending on date of fire. आता याला मी परत एकदा स्टार करतो. हा स्टार कशासाठी केलेला आहे तर इथे एक स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर आहे बघा. तर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ट्रेंड दिला उदाहरणामध्ये तर ह्याच्यामध्ये ॲडलेस करायचा असतो आणि याच्यामध्ये सुद्धा ॲडलेस करायचा असतो. बाकी कोणत्याही सेल्समध्ये ॲडलेस करायचा नाही. गुणिले जीपी रेशो आता इज इक्वल टू सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायर किती बघा 1/4/2000 बरोबर. डेट ऑफ फायर आहे 1/4/2000 इथं दाखवतो. डेट ऑफ फायर आहे 1/4/2000 म्हणजे याच्या आधीचा 12 महिने सुरू कधी झाला असणार 1/4/99 या कालावधीचा सेल्स काढा बघा. डेट ऑफ फायर 1/4/2000 त्याच्या आधीचे 12 महिने बरोबर म्हणजे 1/4/99 सुरू झाला असणार. 1/4/99 ते 1/4/2000 सापडेल का बघा. 1/4/99 ते 31/3/2000 म्हणजेच 1/4/2000 बरोबर का. म्हणजे हे जे सेल्स आहेत हे एंडिंग ऑन डेट ऑफ फायर किती आहेत किती रुपये आहेत 20 लाख गुणिले जीपी रेशो आपला किती टक्के आला होता 20%. 20 लाखाचा 20% 20 लाखाचा 20% म्हणजे किती रुपये आला 4 लाख रुपये आला. 4 लाख रुपये. मग ही रक्कम इथे घ्या आता. अमाऊंट ऑफ पॉलिसी ought to be taken किती आली होती 4 लाख. मग करा कॅल्क्युलेशन आता 80,000 गुणिले 3 लाख भागिले 4 लाख. 80,000 गुणिले 3 भागिले 4 म्हणजे रक्कम किती आली आपली 60,000 ही क्लेमची रक्कम मिळालेली आहे. ही पहिली पद्धत अगदी सिंपल पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे बघा. फक्त याच्यामध्ये तुम्हाला डेट्स लक्षात आल्या पाहिजेत. आता दुसरा प्रश्न येतो की जर इंडेमिनिटी रेशो कॅल्क्युलेट केला तर आपल्याला कोणत्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल बघा. इंडेमिनिटी पिरियड स्टँडर्ड पिरियड शॉर्ट सेल्स जीपी रेशो इथपर्यंत सेमच कॅल्क्युलेशन आहे. इथल्या कुठल्याही कॅल्क्युलेशनमध्ये कसलाही बदल होणार नाही. मग आता लॉस ऑफ प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करण्याच्या ऐवजी बघा दुसऱ्या मेथडमध्ये आता जीपी रेशो नंतर 5वी स्टेप कोणती येणार आपली इंडेमिनिटी रेशो. जीपी रेशो नंतर 5वी स्टेप कोणती येणार आहे इंडेमिनिटी रेशो. आणि इंडेमिनिटी रेशोचं सूत्र काय आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवाइडेड बाय सेल्स फॉर 12 months ending on date of fire गुणिले 100 into 100. आता अमाऊंट ऑफ पॉलिसी याच्यामध्ये पॉलिसी अमाऊंट किती आहे बघा 3 लाख रुपये आहे
डिवाइडेड बाय सेल्स फॉर 12 मंथ एंडिंग ऑन डेट ऑफ फायर, म्हणजे 1/4/2000 ला संपणारा सेल्स, 1/4/2000 म्हणजे 31/3/2000 संपणारा 12 महिन्याचा सेल्स किती आहे? 20 लाख आहे. 20 लाख आहे गुणिले 100 बरोबर. इथं आपल्याला टक्केवारी मिळणार आहे. परत कॅल्क्युलेशन 3 लाख गुणिले 100 भागिले 20 लाख भागिले 20 लाख म्हणजे टक्केवारी किती आली? 15% आलेली आहे. बरोबर. टक्केवारी किती आली? 15%. बघा जीपी रेशो किती टक्के आला होता? 20%. इंडेमनिटी रेशो किती टक्के आला? 15%. आता शेवटची स्टेप करतोय आपण. क्लेम इज इक्वल टू शॉर्ट सेल्स गुणिले लोअर ऑफ द अबव. ह्या दोन्ही रेशोपैकी कमी रेशो. आता शॉर्ट सेल्स किती आला होता आपला? 4 लाख. शॉर्ट सेल्स किती आला होता? 4 लाख आला होता. आता जीपी रेशो 20% आलाय आणि इंडेमनिटी रेशो किती टक्के आलाय? 15%. या दोन्हीपैकी कमी असेल तो घ्या, म्हणजे किती टक्के येणार आपण? 15%. म्हणजेच 15×60,000. क्लेमची व्हॅल्यू किती रुपये आली? 60,000 रुपये. म्हणजे याही कॅल्क्युलेशन आपण जर उत्तर काढलं तर किती आलेलं आहे? 60,000 रुपये. आणि पहिली मी तरी सांगितली त्याही पद्धतीने केलं तरी उत्तर किती आलेलं आहे? 60,000 रुपये. म्हणजे दोन्ही पद्धतीने केलं तर उत्तर आपलं एकच येणार आहे. आता हेच एक्झाम्पल आणखी एकदा आपण सॉल्व्ह करणार आहोत. दुसरा पॉईंट काय सांगितलाय? लॉस ऑफ प्रॉफिट इफ द बिझनेस शो इन्क्रीजिंग ट्रेंड ऑफ 10%. आता हा पॉईंट मी मगाशी सांगितला. जर उदाहरणामध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड किंवा डिक्रीजिंग ट्रेंड दिला तर स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर आणि सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन डेट ऑफ फायर या दोनच मध्ये तो इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग दाखवायचा, बाकी कुठेही दाखवायचं नाही. आणि सांगितलंय जीपी इन्क्रीज बाय 5%. म्हणजे सगळे ऍडजस्टमेंट एकत्र घेऊन आता हेच एक्झाम्पल आपण पुन्हा सॉल्व्ह करणार आहोत. तर पुन्हा सॉल्व्ह करताना यात काय काय बदल होणार आहे ते लक्षात घ्या. बघा डेट ऑफ फायर एकदा पुन्हा एकदा रिवाइज होत आहे. ते डेट ऑफ फायर किती आहे? 1/4/2000. आता या तारखेनंतरचा कालावधी असतो त्याला आपण काय म्हणतो? इंडेमनिटी पिरियड. म्हणजे सुरुवात कधी होणार आहे? 1/4/2000 ला सुरुवात होणार. 4 महिन्याचा आहे म्हणजे 1/8/2000. आणि देअरफॉर टर्नओव्हर. आता या कालावधीचा टर्नओव्हर आपल्याला दिलेला आहे डिसलोकेशनचा किती आहे? 2 लाख रुपये. याच्यावर इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ट्रेंड आपण दाखवत नाही. बरोबर. आता नंबर 2 स्टँडर्ड पिरियड. आता स्टँडर्ड पिरियड किती असणार आहे? मागच्या वर्षीचा म्हणजे 1/4/99 ते 1/8/99 असणार आहे. आणि याचा टर्नओव्हर आता स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियड इन द लास्ट इयर किती आहे? 6 लाख आहे. पण या 6 लाखावर आपल्याला एक ऍडजस्टमेंट करायचे आहे. कोणते ऍडजस्टमेंट करायचे? इन्क्रीजिंग म्हणजे ऍड करायचा, डिक्रीजिंग असेल तर लेस करायचा. इन्क्रीजिंग म्हणजे काय करायचा? ऍड करायचा. किती टक्के ऍड करायचा? 10%. म्हणजे 6 लाख अधिक 10%. गुन्हेगार करू नका. गुन्हे 10% केलं तर 60,000 येईल. 6 लाख अधिक 10%. हवं तर कॅल्सीवर तुम्ही आहे असं करा. 6 लाख अधिकचं चिन्ह दाबा, 10 आणि टक्क्याचं चिन्ह दाबा. तुम्हाला उत्तर मिळेल 6,60,000 रुपये. म्हणजे 6 लाख आहेतच प्लस त्याचं 10% म्हणजे 60,000 आणखी मिळवायचे म्हणजे 6,60,000 झाले. आता नंबर 3 शॉर्ट सेल्स इज इक्वल टू काय इक्वेशन आहे आपलं? स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर मायनस इंडेमनिटी पिरियड टर्नओव्हर. स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर मायनस इंडेमनिटी पिरियड टर्नओव्हर म्हणजे 6,60,000 वजा इंडेमनिटी पिरियड किती होता? 2 लाख. म्हणजे वजा बाकी किती आली? 4,60,000. आता याच्यानंतर कोणती स्टेप करतो आपण? जीपी रेशो इज इक्वल टू. आता जीपी रेशोचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला. काय इक्वेशन आहे जीपी रेशोचं? एनपी प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. आणि हा रेशो तर काय बदलणार नाहीये. हा रेशो कॅल्क्युलेशन प्रमाणे किती आला? 20% आला. पण ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय? अँड जीपी रेशो इन्क्रीज बाय 5% बट इट इज इन्क्रीज बाय 5%. 5%ने वाढवा. हा 20% आणखी 5%ने वाढवला म्हणजे आपण किती टक्के घेणार? आता जीपी रेशो 25% घेणार. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने केलं, काही चेंज केलेलं नाही. पण त्यांनी सांगितलं होतं जीपी रेशो 5%ने वाढवा. 20% आला होता तो आपण 25% केला. आता याची पुढची स्टेप कोणती असते? लॉस ऑफ प्रॉफिट.
मी दोन्ही पद्धतीने हे पण सॉल्व्ह करून देणार आहे. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू काय सूत्र आहे, शॉर्ट सेल्स गुणिले जीपी रेशो. शॉर्ट सेल्स गुणिले जीपी रेशो. शॉर्ट सेल्स किती आले होते, 4,60,000 गुणिले जीपी रेशो 20%च्या ऐवजी किती टक्के घेतले आपण, 25%. मग 4,60,000 गुणिले 25% म्हणजे 1,15,000. 1,15,000 आपला लॉस ऑफ प्रॉफिट आला. आता शेवटची स्टेप, क्लेम इज इक्वल टू. क्लेम इज इक्वल टू काय इक्वेशन आहे, लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट गुणिले अमाऊंट ऑफ पॉलिसी. अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन म्हणजे घेतलेली पॉलिसी डिवाइड बाय अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑट टू बी टेकन. ऑट टू बी टेकन. आता इज इक्वल टू लॉस ऑफ प्रॉफिट आत्ताच मिळाला आपल्याला 1,15,000 गुणिले पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंट किती आहे, 3,00,000 भागिले आता अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑट टू बी टेकन शोधून काढण्यासाठी परत मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण इक्वेशन म्हणणार आहोत. अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑट टू बी टेकन. अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑट टू बी टेकन इज इक्वल टू सेल्स फॉर 12 months. Sales for 12 months ending on date of fire. Ending on date of fire गुणिले जीपी रेशो. पण इथे एक गोष्ट विसरायची नाही, बरेच विद्यार्थी ही गोष्ट विचारतात. मगाशी मी इथे स्टार केलेला होता, आठवते का स्टार केला होता. जर उदाहरणामध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ट्रेंड दिला तर या टर्नओव्हरमध्ये आणि या टर्नओव्हरमध्ये या दोन ठिकाणच्या सेल्समध्ये इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग दाखवतो. इथे 10% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे, त्याला अपवर्ड ट्रेंड सुद्धा म्हणतात. तर अपवर्ड ट्रेंड किंवा इन्क्रीजिंग ट्रेंड आला तर ऍड करा. इथं जसं आपण ऍड केलंय तसं इथं सुद्धा सेल्समध्ये किती टक्के ऍड करायचे, आपल्याला 10% ऍड करायचे आणि मग जीपी रेशो काढायचा. आता सेल्स फॉर 12 months एंडिंग ऑन डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायर होती 1 एप्रिल 2000. मग 1 एप्रिल 2000 सेल कुठला संपला, हा संपला 31 मार्च 2000 म्हणजेच 1 एप्रिल 2000 आणि 1 एप्रिल 99 म्हणजे 12 महिन्याचा आहे. किती आहे, 20 लाख. कंसात लिहितो मी 20 लाख प्लस 10%. हे 10% कुठले प्लस केले लक्षात आले का, जसं आपण इथे प्लस केले इन्क्रीजिंग ट्रेंड आहे बघा 10%. जसं इथे आपण प्लस केलंय तसं इथे सुद्धा प्लस केलेलं आहे. आता कंसाच्या बाहेर गुणिले जीपी रेशो वेगळा आहे. जीपी रेशो 20%च्या ऐवजी किती टक्के घ्यायचं, 25%, 25%. मग याचं कॅल्क्युलेशन करा. 20 लाख अधिक 10% करायचं आहे तर 22 लाख येईल. गुणिले 10% करू नका, गुणिले 10% केलं तर 2 लाख येईल. अधिक 10% म्हणजे 20 लाखात हे 10% म्हणजे 2 लाख मिळवायचे, 22 लाख. आता गुणिले 25% करा. मग कॅल्सीवर केलं 22 लाख गुणिले 25% म्हणजे उत्तर किती आलेलं आहे, 5,50,000. हे उत्तर नाहीये तर हे अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑट टू बी टेकन आहे. मग हे वरतीला 5,50,000. आता गुणाकार आणि भागाकार करा बघा. 1,15,000 गुणिले 3 लाख भागिले 5,50,000 म्हणजे उत्तर तुमचं आलेलं आहे 62,727 रुपये. उत्तर किती आलेलं आहे, 62,727 रुपये हे उत्तर आलेलं आहे. आता हाच पॉइंट मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने करूया. जर आपल्याला इथे इंडेमनिटी रेशोने कॅल्क्युलेशन करायचं असेल तर काय बदल होणार आहे त्यात आपण इथे पाहणार आहोत. सेम मगाशी आपण जसं लेफ्ट हँड साईडला दाखवलं तसंच. म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट नंतर डायरेक्ट क्लेम न करता, सॉरी जीपी रेशो नंतर डायरेक्ट लॉस ऑफ प्रॉफिट न करता आपण जर पुढची स्टेप वापरली तर नंबर 5 काय येणार आहे, इंडेमनिटी रेशो. इंडेमनिटी रेशो इज इक्वल टू काय इक्वेशन आहे इंडेमनिटी रेशोचं बघा. इंडेमनिटी रेशो इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवाइड बाय सेल्स फॉर 12 months. Sales for 12 months ending on date of fire. Ending on date of fire गुणिले 100. गुणिले 100. आता अमाऊंट ऑफ पॉलिसी या उदाहरणामध्ये पॉलिसी अमाऊंट किती होती, 3 लाख डिवाइड बाय सेल्स फॉर 12 months एंडिंग ऑन डेट ऑफ फायर किती होता, 20 लाख. पण त्याच्यामध्ये 10% इन्क्रीजिंग ट्रेंड होता. मग 20 लाख अधिक 10% म्हणजे 22 लाख थोडक्यात गुणिले 100.
गुणिले 100, मग 3 लाख गुणिले 100 भागिले 20 लाख अधिक 10% म्हणजे 22 लाख. 22 लाख म्हणजे उत्तर आलं 13.63%. 13.63%. बरोबर. आता शेवटची स्टेप बघा, इंडेमनिटी रेशो झाला, जीपी रेशो झाला. आता शेवटची स्टेप कडे आपण क्लेम इज इक्वल टू शॉर्ट सेल्स गुणिले, आता शॉर्ट सेल्स गुणिले काय करणार आपण, वरच्या दोन्हीपैकी जो रेशो कमी होता तो रेशो आपण विचारात घेणार आहे. लोअर ऑफ द अबव म्हणजे वरील दोन्हीपैकी जो रेशो कमी होता तो. शॉर्ट सेल्स किती आले होते, 4,60,000 गुणिले लोअर ऑफ द अबव म्हणजे काय, इथं जीपी रेशो किती टक्के होता, 25% होता. 20चा आपण 25% इन्क्रीमेंट काय सांगितले होते, 25% होता. आणि इंडेमनिटी रेशो किती आहे, 13.63%. म्हणजे यापैकी कमी म्हणजे किती घेणार आपण, 13.63%. करूयात कॅल्क्युलेशन. बघा, दोन्हीपैकी कमी असेल तर घेतलेलं आहे. मग 4,60,000 गुणिले 13.63% म्हणजेच उत्तर आले 62,726.98 म्हणजे 62,727. 62,727 रुपये कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, क्लेमची व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केला तर उत्तर तुम्हाला तेच मिळणार आहे. इथे 62,727 आहे आणि इथे सुद्धा उत्तर किती आहे, 62,727. तर या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. आणि एक नोट ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहून घ्यायची आहे. ती नोट कोणती आहे, जर उदाहरणामध्ये इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ट्रेंड आला, तर तो स्टँडर्ड पिरियड टर्नओव्हर आणि सेल्स फॉर 12 मंथ्स याच्यामध्येच करायचा आहे, अन्यथा दुसरीकडे कुठेही करायचा नाही. ठीक आहे. थँक्यू.